आंबेडकर जयंती निमित्ताने विविध स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण। सदाशिव पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्याचप्रमाणे अंबरनाथमध्येही मोतीराम पार्क येथे धम्मदीप बुद्ध विहार बौद्ध एकता विकास मंडळाच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली होती। जयंती निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना सदामामा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडील धम्मदीप बुद्ध विहार येथे करण्यात आले होते। विजयी स्पर्धकांना सुप्रसिद्ध उद्योजक सदाशिव मामा पाटील व पूनम शेलार यांच्या शुभ हस्ते महिलांना साडी व आकर्षक भेटवस्तू आणि शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी सुप्रसिद्ध उद्योजक सदाशिव मामा पाटील, पूनम शेलार, राजू सूर्यवंशी, भालचंद्र पाटील, अप्पा पांढरे, बंटी, धम्मदीप बुद्ध विहाराचे इंद्रपाल कांबळे, विजय कालीबाग, सुमन चोपडे, बाळासाहेब कांबळे, सविता सोनवणे, अजित कदम, महेंद्र गायकवाड, विजय सिरसाट, कांचन कांबळे, सिद्धोधन कालीबाग यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते। तर म्हणजे 133वी जयंती बाबासाहेबांची अंबरनाथ मध्ये साजरी होत असताना अंबरनाथ पूर्वेकडे या धम्मदीप विहारामध्ये प्रत्येक वर्षी जयंतीला मोठे मोठे चांगले कार्यक्रम केले जातात। विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये लेझिमचं पथक असेल, लहान मुलांचे काही खेळ असतील, चित्रकला, काही विद्यार्थी होते आणि या वर्षी 133वी जयंती साजरी ज्यावेळेला केली आम्ही मोतीराम पार्कला या विहारामध्ये, तर मागच्या वर्षी डबल लोक उपस्थित होती। त्यामुळे त्या खेळांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे, खेळाडूच्या पाठीवर कुठेतरी आपण हात ठेवला पाहिजे, कला दाखवतो त्याला कुठेतरी वाव दिली पाहिजे। म्हणून आम्ही ठरवलं की बाबा सदामामा प्रतिष्ठानच्या वतीनं आपण या 133व्या जयंतीला ज्यांनी ज्यांनी खेळ दाखवले, कला दाखवली, त्यांचं कौतुक करू। मग त्याप्रमाणे आम्ही कोणाला मग महिला असतील साडी, विद्यार्थ्यांना शालेय वस्तू असतील, अशा विविध वस्तू या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित केलं आणि आजचा हा कार्यक्रम या विहारामध्ये त्यांनी ठेवला होता। नमो बुद्ध जय भीम। आज 133व्या जयंती निमित्त आम्ही धम्मदीप बुद्ध विहार बौद्ध एकता विकास मंडळ मध्ये एक सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आणि संगीत खुर्ची तसेच बाल मुलांचा आम्ही कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवले होते। त्या संदर्भात आम्ही मुलांना हे दिलेलं आहे, पारितोषिक दिलेलं आहे आणि मामा सदामामाकडून आम्हाला त्यांचे पारितोषिक देण्यात आलेले आहे। तसेच आम्हाला पूनमताई शेलार यांच्याकडून सुद्धा आम्हाला प्रोत्साहन मिळालं। महिलांना सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे त्यांनी कार्यक्रमाला राबवून घेतलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे आणि साडी वाटप केलेलं आहे। खूप छान प्रकारे चांगला कार्यक्रम झालेला आहे। मी धम्मदीप बुद्ध विहार तसेच सदामामा पाटील आणि सुमंत ताई शेलार ताईकडून एक आभार मानते की असंच पुढे कार्यक्रम चांगले चालत राहो, आम्हाला आशीर्वाद त्यांचा मामांचा मिळावं आणि कार्यक्रमाला शोभा आणावी। नमो बुद्धाय जय भीम।